नमस्कार. सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या बातम्या जोर धरू लागल्या आहेत. अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण याबद्दलही खलबतं सुरू आहेत. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे. काय म्हणाले राज ठाकरे, सविस्तर जाणून घेऊयात. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सदस्य अजित पवार यांचे अचानक निधन झाले. ते उपमुख्यमंत्री म्हणून राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते. त्यांच्या जाण्याने पक्षात आणि राज्यात शोककळा पसरली. अजितदादा म्हणून ओळखले जाणारे हे नेते कायमच लोकांच्या हृदयात राहतील. त्यांच्या निधनानंतर पक्षाने तातडीने नवीन नेत्याची निवड करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे राजकीय वातावरणात बदल घडला. अजित पवारांच्या निधनानंतर एनसीपीच्या आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड केली. सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत आणि त्यांनी आधीही सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. दिलीप वळसे पाटील यांनी ही निवड प्रस्तावित केली, तर छगन भुजबळ यांनी त्याला पाठिंबा दिलाय. पक्षातील सर्व नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. ही निवड पक्षाच्या एकजुटीचे प्रतीक आहे आणि महिलांना राजकारणात मोठी संधी देणारे ठरले. सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे एनसीपीला नवीन दिशा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. तर राष्ट्रवादीच्या या घडामोडीवर राज ठाकरे यांनी काय म्हटलं बघूयात. महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विस्का झाला आहे. त्यावर खरं तर भाष्य पण करावं असं वाटत नाही, पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे. सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राज्याच्या राजकीय इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की एका महिलेने इतक्या उच्च पदावर नियुक्ती मिळाली. यामुळे महिलांच्या राजकीय सहभागाला प्रोत्साहन मिळेल आणि नवीन पिढीला प्रेरणा देईल. अजित पवारांच्या वारसदार म्हणून सुनेत्रा पवार यांनी हे पद स्वीकारलंय. दरम्यान राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.